नमस्कार, मी सृष्टी पाटील. देशाला हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स पुरवणारी दोन शहरं नांदेड आणि लातूर, आणि यापैकीच ज्यांचा लातूर पॅटर्न जगभर प्रसिद्ध आहे त्या लातूर शहरात मी आज आलेली आहे. महाराष्ट्राचा महाब्रँड आणि डॉक्टर्स इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये अर्थात IIB इन्स्टिट्यूट मध्ये आज मी आलेली आहे. त्यांचा नेमका शिक्षणाचा पॅटर्न काय आहे किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून इथे विद्यार्थी का येतात, इथले जे वेगवेगळे रेकॉर्ड्स जे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे सध्या त्यांची एक कल्पना सुरू आहे, एक नवीन संकल्पना सुरू आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज. तर त्यासाठी आज आपण विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत आणि नेमका हा पॅटर्न काय आहे हे समजून घेणार आहोत. तर या सगळ्यासाठी थेट आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत, त्यांचे अनुभव ऐकणार आहोत आणि त्यांच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नामध्ये IIB कसं मार्गदर्शन करत आहे, कसा रोल निभावत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत माझ्याच सोबत. चला तर मग. तर महाराष्ट्राचे डॉक्टर इंजिनियर घडवण्याची फॅक्टरी म्हटलं जातं ते IIB, आणि ज्या टेस्ट सिरीज बद्दल आपण बोलतोय त्याच टेस्ट सिरीजच्या एका हॉलमध्ये आहे मी. विद्यार्थ्यांची इथे टेस्ट सुरू आहे. तर त्या विद्यार्थ्यांना नेमकं या टेस्टचा कसा फायदा होतो, या सिरीजचा कसा फायदा होतो तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. हॅलो, नाव काय तुझं? कनिष्क. अच्छा, तर कधी ऍडमिशन घेतलं होतं तू? लास्ट इयर ऍडमिशन घेतलं होतं. तर मग कधी आता तुमच्या सिलेबसची सुरुवात झाली, कधी शिकवायला सुरुवात झाली, कधी संपला काय? जून मध्ये स्टार्टिंग झाली होती सिलेबसला आणि आता जानेवारी एंड पर्यंत त्यांनी सिलेबस ऑलमोस्ट कम्प्लीट केलाय. अच्छा, आणि आता आजपासून टेस्ट सिरीज सुरू झाली फेज 1. अच्छा, तर मग काय सांगशील या टेस्ट सिरीज बद्दल, कसा फायदा होतोय क्वेश्चन्स बद्दल? क्वेश्चन्स खूप क्वालिटी क्वेश्चन्स आहे आणि लास्ट इयर जसा एक्सपिरियन्स झाला होता नीटचा, क्वेश्चन्स थोडे आउट ऑफ बॉक्स आले होते, म्हणजे थोडं इरिलेव्हंट झालं होतं पॅटर्न बद्दल. तर यावेळेस क्वेश्चनची पण क्वालिटी खूप छान गेली आहे आणि शिकवलं पण त्या पद्धतीने, आणि क्वेश्चन क्वालिटी आणि टेस्ट सिरीजचे पेपर पण खूप छान आहेत यावेळेस. अच्छा, तर या टेस्ट सिरीजला जो प्रतिसाद आहे फक्त IIBचेच विद्यार्थी नाही तर बाकीच्या कोचिंग क्लासेस मधून सुद्धा विद्यार्थी फक्त या टेस्ट सिरीज साठी सहभागी होतात, आणि हा या पेपर पॅटर्नचा विशेष पैलू आपण म्हणू शकतो. आणखी आपण काही विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत. तर मग आता रिपीटर स्टुडंट्स आहात तुम्ही, डॉक्टर व्हायचं आहे, तर मग IIBलाच का निवडलं? IIB एक विश्वासाचं सेंटर आहे असं वाटतं मला. सगळे टीचर्स वगैरे ओळखीचे आहेत आणि डाऊट्स फॅकल्टी वगैरे खूप जास्त समजावून वगैरे सांगतात. खूप ओळखीचे झालेले टीचर्स आपलं मानतात सगळ्या स्टुडंट्सला वगैरे, आणि डाऊट वगैरे खूप जास्त सॉल्व्ह करून देतात आणि टेस्ट सिरीज पण खूप चांगली आहे. अच्छा, मग विश्वास काय आहे इतका IIB वरती की मी इथेच डॉक्टर होईन म्हणून? वाटतं तसं, असं आतून येतो तो विश्वास. अच्छा, टीचर्स वगैरे तसं जाणून देतात, फील करून देतात, आपलंच वाटतं, त्याच्यामुळं विश्वास येतो. अच्छा, मार्क्स वगैरे येतात चांगले त्याच्यामुळे. तर मग आता तू जसं की 2 वर्ष तरी झालेली आहेत IIB मध्ये, मॅनेजमेंट बद्दल काय सांगशील IIBच्या? मॅनेजमेंट जसं की आता समजा आता एखाद्या टीचरचा सबसेंट राहिला तर मग त्या टायमिंग मध्ये पण स्टुडंटने टाइम कसा युटिलाइज करावा. जसं की समजा ब्रेकच्या अगोदरचं पण एखादा टीचर तसं तर कधी होत नाही, बट समजा झालंच तरी पण आम्हाला सोडत नाही. ते बोलतात की दुसरा अभ्यास करायचा नाही, तर ब्रेक सगळा एन्जॉय केला जातो. मग ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतात. जसं की आता सिलेबस साठी पण जर का मॅनेजमेंट ठीक नसेल तर सिलेबस पण लवकर कम्प्लीट नाही ठीक होऊ शकत. बरोबर. मग त्यामुळे मॅनेजमेंटचा पण खूप चांगला रोल्स आहे. आणि आता त्यांच्या आता काही गोष्टी असतात म्हणजे की स्टुडंटच्या मागे असतात, जे की आम्हाला माहित पण नसतं की ते काय काय करतात आमच्यासाठी. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स तर चांगला आहे. मग बाकी सगळं आता ते काय हँडल करतात ते त्यांनाच माहिती आहे. तर हे आपण पाहतोय जो पॅटर्न आहे या टेस्ट सिरीजचा किंवा या परीक्षांचा, ज्यामध्ये काही सिलेबस वरती टेस्ट सिरीज आणि नंतर संपूर्ण सिलेबस वरती प्री फायनल एक्झाम्स असा सुद्धा हा वेगळा पॅटर्न आहे IIBच्या माध्यमातून, आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातली नीटची जी फायनल पेपरची भीती असते
ती अंशतः म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि क्वेश्चन्स मध्ये जे वेगवेगळेपणा असतो, प्रत्येक क्वेश्चन पेपर्स हा वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक अंगाने प्रत्येक टॉपिकची उजळणी आपण म्हणू शकतो ती झालेली असते विद्यार्थ्यांची.